नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत श्री क्षेत्र कपिलधार येथे। चला तर मग तुम्ही पण पहा उन्हाळ्यात कपिलधार हे क्षेत्र कसे असते ते। या ठिकाणी बहुतेक जास्त लोक हे पावसाळ्यातच येतात। श्रावण महिन्यात इथे भरपूर गर्दी असते आणि पावसाळ्यात इथलचं वातावरण पण खूप छान असतं, त्यामुळे इथे पावसाळ्यात खूप गर्दी असते। पण आता आपण जात आहोत मे महिन्यात। सध्या झाडं हिरवे आहेत। आता हे कपिलधार या गावची कमान आलेली आहे। या कमानीतून आपण जाणार आहोत। इथे मन्मथ स्वामी यांची समाधी आहे। हे अगदी डोंगरांच्या पायथ्याशी मंदिर आहे। चारी बाजूनी डोंगर आहेत आणि अगदी पायथ्याशी मंदिर आहे। हे रस्ता छोटाच आहे, पण अगदी वळणावळणाचा रस्ता आहे। मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे झाडे अजून थोडी हिरवी दिसत आहेत। इथे पावसाळ्यात खूप दुरून दुरून लोक येत असतात। आणि अगदी निसर्गरम्य स्थळ आहे हे। ज्यांना निसर्गाची आवड आहे ते या ठिकाणी जास्त लोक येतात। हे कपिलधार गाव आहे आणि हे गावातील छोटंसं मंदिर आहे। आपण गावातूनच पुढे जात आहोत। साईडला नदी वाहत असते। आता उन्हाळ्यामुळे नदीला पाणी नाहीये, पण पावसाळ्यात तिथे खूप पाणी वाहते। बाजूनी उंच उंच डोंगर आहेत। आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत। फुलं किती छान फुललेली आहेत पहा। हा आश्रम आहे। इथे भरपूर लोक लग्न कार्यासाठी पण येतात। रूम्स अवेलेबल आहेत इथे। हे दोन्ही साइडनी मंदिराच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत। आणि मंदिर अगदी डोंगराच्या पायथ्याशी आहे। सध्या जास्त गर्दी नाहीये, परंतु श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते। हे पहा मंदिर, हे खूप प्राचीन मंदिर आहे। महादेवाचं मंदिर आहे हे। खाली पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे या मंदिराचं। इथे बाजूला पण रूम्स आहेत। इथे मन्मथ स्वामींची समाधी पण आहे। हा मंदिराचा पूर्ण परिसर असतो। आपण आता दर्शन घेऊया। नंदी महाराज आहेतच।
सोमवारी पण इथे थोडी जास्त गर्दी असते. तुम्ही पण दर्शन घ्या. गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन अगदी शांततेत होत आहे. इकडे नारळ फोडतात. आपण दर्शन घेऊन आता बाहेर पडत आहोत मंदिरातून. हा मंदिराच्या समोरचा भाग आहे. इथे खूप जुने आणि मोठे मोठे वृक्ष आहेत. पहा किती मोठे झाड आहेत इथे असे. त्या झाडांमुळे इथे अगदी थंडावा जाणवतो आहे. पावसाळ्यात इथे खूप मोठा धबधबा वाहत असतो. तो धबधबा पाहण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येत असतात इथे. सध्या इथे थोडं पाणी दिसत आहे, पण इथे येण्याची खरी मजा ही पावसाळ्यातच आहे. इथे शिवलिंगाचं काम चालू आहे. आपण दर्शन घेऊन आता बाहेर पडलेलो आहोत. मंदिर अगदी सुंदर आहे. आता आम्ही इथून मांजरसुंब्याला जात आहोत. हा पण रस्ता अगदी घाटाचा आहे. मंडळी, तुम्हाला जर हे मंदिर आवडलं असेल तर तुम्ही या, दर्शनाचा आनंद घ्या. तुम्हाला असे मंदिरे पाहायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.